एका गावात महात्मा आले. संत प्रारब्ध बदलू शकतात बरं, देवाला नाही प्रारब्ध बदलता येत. देवाला जर प्रारब्ध बदलता आलं असतं तर तो बिना चपलाचा काऊन फिरला. तुम्ही आता जिला वाटे लावले माझ्या लक्ष्मी मातेला, जी कमळावर उभी आहे, तिला जर प्रारब्ध बदलता आलं असतं तर ती 6 महिने 26 दिवस दगड उशाला घेऊन, नाही राक्षसनीच्या तोंडाचा वास घेत का बसली. 6 महिने 26 दिवस आणि बाकीचे महिने 14 महिने 27 दिवसातले फक्त 6 महिने 26 काढले. तर हे बाकीच्या दिवसात दगड उशाला आणि गवत पाठीला घेऊन विशाल भाऊ लक्ष्मी झोपली. लक्ष्मी योग घडला, सीता देवी कर्मे श्रीराम वनवासा गेला. का नाही का 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 देवाला नाही त्याचं प्रारब्ध बदलता येत, नाही चप्पल घालता आली. अहो ज्यांच्यावर संताची लक्ष्मीची कृपा झाली, ज्या घरी लक्ष्मीची थोडीशी कृपा झाली, त्या घरच्या बाईला जशा साड्या तशा चपला. वाक्य कळालं का तुम्हाला. ज्या घरी लक्ष्मीची थोडी कृपा झाली त्या घरी त्या बाईला जशा रंगाची साडी तशा चपला. हॉलमध्ये घालायची चप्पल वेगळी, किचनमध्ये घालायची चप्पल वेगळी. महाराज घरी आल्यावर हाणायची चप्पल आहे का नाही काय माहिती. आणि महाराजांनी चुकीनं वागल्या त्या थुत्तर फुटूस तर हाणते, आणि ते बी काय खोटं थोडं विठाला विठाला विठाला. मला सांगा थोडीशी लक्ष्मीची कृपा झाली तर आपल्याकडे इतका बदल होतो, इतका बदल इतका बदल इतका बदल. आणि तिलाही चप्पल नाही, तिला गादी नाही. तिच्या मालकाचं नाव घेणाऱ्या बाळूला एवढे मोठा पलंग बसायला टाकलाय. कोणाच्या मालकाचं नाव घेतो आपण. लक्ष्मीच्या मालकाचं. बुवा लक्ष्मीच्या मालकाचं नाव घेतो ना आपण मनोज भाऊ. तर आपल्याला एवढा मोठा माईक, सगळं पद्धतशीर यथा सांग, आणि त्या मालकालाही चप्पल नाही. प्रारब्ध देवाला त्याचं बदलता येत नाही. एका बाईला गावात एक साधू आले, 5-10 साधू येत होते पूर्वीच्या काळात. ज्यानं 6 धुतले त्याचं नाव साधू. जे सगळं साध्य करते त्याला मग तुम्ही म्हणतात साधू. तुम्ही आम्हालाही म्हणतात, हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. वाणी श्रीमंत आहे तुमची, आम्ही नाही त्या यादीत येत. साधू त्याला म्हणायचं. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार यानं धुवून टाकलाय ते साधू. अशी साधू गावामध्ये मारुतीरायाच्या मंदिरात आली. प्रारब्ध बदलत असतात, संतांचे उपकार असतात. गावात आले, संध्याकाळची वेळ आहे. रात्रीच्या वेळेला काही मुख्य साधूंनी सांगितलं, अरे फार दूरचा प्रवास झाला रे, रस्त्यात गाव नाही, या गावात यायला किती वेळ झालाय. रात्रीची 11:30 वाजलेत, 11-11:30 वाजलेत. आता सगळी लोक झोपलेली असतील, आपल्याला काय भेटल. देवात आणि संतातला फरक सांगतोय. पण काही महाराजासोबत अशी काही माणसं येतं की त्यांच्यामुळं महाराज मोठा होतो. महाराजानं कमी पण आणायचं नाही बरं. आणि असे काही माणसं येतं की महाराज त्याच्यामुळे भ्रष्ट होतो. अशा 14 व्याख्या आता. अशा काही महाराष्ट्रात मावल्या आता नालायक नवऱ्याला सुद्धा मोठं करतात. मायबापाचं नाव सांभाळण्यासाठी वाटेला आलेलं कोणाचं खुरपण असेल, कोणाचा कापूस वेचणं असेल, कोणाची सोयाबीन कापणे असेल, कोणाची तूर कापणे असेल, वाटेल ते काम करील. पण आपल्या मालकाचं आणि आईवडिलाचं नाव मोठं करण्यासाठी ती त्याला मोठं करते. अशा मावल्या 14 पैकी 2-3 व्याख्या 2 सांगितल्या तुम्हाला. कारण संगती संग दोष आहे. संगतीमुळे माणसं मोठी होऊ शकत असतात. तेवढ्या मोठ्या सात्विक महाराजांच्या सानिध्यात त्यांची शिष्य सुद्धा चांगली होती. नाही तर बरेच शिष्य असे असतात, गाडीत बसणार पण गाडी पंक्चर झाल्यावर ते झोपणार. ड्रायव्हर गाडी खोलायला आहे, महाराज मोबाईलची बॅटरी लावायला आहे. ड्रायव्हर थकला, महाराजांनी धोतर खोचलं, पुन्हा टायर खोललं, आणि हे नंतर उठले. म्हणजे हो कस काय हो, गाडी थांबल्यावानी झालती. हो अशीच थांबली होती, मधात सासरवाडी होती आमची. हा असं नाही, मी तुम्हाला नाही म्हणत बापू, असं तसं या बा लेकी बोले सुने लागे, असं काही बी अंगाव नाही करता घेतलं पाहिजे.
मी असं सरळ सरळ सांगाल, मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी कोणाला कशाला कपडे शिवू, आहे का नाही? असं होतं. अशीच शिष्य चांगलं उपरणं असलं की बाबा गोड वाटायला राव. महाराज इकू नको म्हणजे बरं आहे कुठं. असे त्या महाराजांचे शिष्य चांगले होते ना मनोज भाऊ, चांगले होते. ते म्हणले गुरुवर्य प्रसाद आणतो आम्ही. त्या गुरुवर्यांनी सांगितलं अरे वेडे आहेत का, लोक मारतील तुम्हाला, आपण संन्यासी माणसं आहेत, भगव्या कपड्यातले, आपण ब्रह्मचारी आहेत, आपल्याला काही नियम आहेत, मर्यादा आहेत आपल्याला. रात्री अपरात्री कोणाच्या चौकटीला हात कसा लावताय ना आपल्याला. पण ते म्हणले तुमच्या मर्यादेला तडा जाऊ देणार नाहीत असं वागतो. अधिकारी होते ते, काय सामान्य ब्रह्मचारी होते काय, साधू होते ते, मारुतीरायाच्या सानिध्यातले. आणि ते त्याच्यातले 2 शिष्य गेले आणि एक शिष्य चतुर होता, त्यानं आवाज दिला भिक्षाम देहि मा. बाय म्हणलं मा काय याला पोटात बरम्यानं आणलं काय म्हणते, काय मिळत नाही, काय काळ पाडा गो याला, रातच्या 11:30ला भाकर मागायले. अशा बाय म्हणले. अख्ख्या गावाला चक्कर मारली भाऊ, अख्ख्या गावाला. दुसरा म्हणला अरे गुरुजी म्हणले होते भिक्षा भेटत नाही. शांत बस म्हणला, भिक्षा दिली तरच गुरुजीला तोंड दाखवीन, अन्यथा मी माझ्या मार्गाने निघून जाईन, एकदा माझ्यासोबत चल. आणि मग गेले तर आवाज दिला जो कोणी एक भाकर देईल त्याला एक पोरग होईल, एक भाकर देईल त्याला एक पोरगी होईल. नुसतं पोरगच कसं म्हणायचं, आणि साऱ्याला पोरं झाल्या आपल्या पोरायला लक्ष्मी कुठून आणायच्या. गुरुवर्य रामदेव बाबाच्या संस्थेत पाठवायचे का पेस्ट इकायला, ब्रश शिकायला, आहे का नाही? आपल्या महाराज मंडळीतला दर्जेदार उद्योगातलं रत्न कोण असेल तर रामदेव बाबा. काय उद्योगातलं रत्न रामदेव बाबा. तुम्ही जरा टाकी जाणं, आपण बी काहीतरी 2-4 मशीद पाळायच्या, एखादी गायच पाळायची. काय उद्योग रामदेव बाबाचे. वाती पण लक्ष्मी आलं, वाती पण रामदेव बाबाचे. आदर्श घेतला पाहिजे तशा माणसाचा. अहो संन्यासी माणूस किती उद्योग. आपण एक लक्ष्मी केली, आपल्याकडे पण एक उद्योग असावा. उद्योगं वर्धन्ते लक्ष्मी, आहे का नाही? कोणाला लक्ष्मी माळ घालीत नसते. आदर्श घेतला पाहिजे त्याचा. हो म्हणून पोरी सुद्धा हो अशा अपेक्षा करी जा. जो कोणी एक भाकर देईल त्याला एक कन्या होईल, ज्याला जो कोणी एक भाकर देईल त्याला एक मुलगा होईल. आता ते हिंदी भाषेत होता. एक रोटी देगा उसे एक बच्चा होगा, एक रोटी देगा उसे एक बच्चा होगा. विशाल भाऊ त्यानं आरोळी ठोकली. एका बाईच्या घरात 5 भाकरी होत्या. त्या बाईचा नियम होता मालक आल्याशिवाय ती जेवत नव्हती. ती का तुमची आमची बायको थोडीच होती. श्रावणात एका ठिकाणी तेरवीचं कीर्तन केलं आणि ते ज्याची तेरवी ती असंच गांजा फुके होतं. पण पोराचा काळ सुधारला आणि बापाची तेरी ठुली. ते असंच गांजा फुकेन. ते फुकून दिल्यावर त्याच्या अंगातून देशीचा वास येत होता. आणि त्याच्या तेरवीला मग कीर्तन. तर मेनला आपण कडे आता घरीच जेवा. सोमवार होता घरी सोडू. तर आमच्या घरचे म्हणले बाई तुम्ही आलात का? म्हणलं हो. तू सोमवार सोडा? हो. आणि मी येऊस तर काऊन नाही थांबली? भाज्या गार झाल्या असत्या. नाही तुमची लय खसखस पिकली. इतकी येडपट बायको नाही मी. तितकी येडी असती तर मी पण गुरुवर्य रामदेव बाबाच्या संस्थेत गेलो असतो ना. पण नाही, तुम्हाला राग येईल तुमच्या बायकायला म्हणून मी माझ्या बायकोवर घेतलंय. पण गळ्यात शपथ तुमच्या बायकायचं सांगायलो हे मात्र ध्यानात ठेवा. विठाला विठाला तुमच्या आमच्या बायका येतोय. एका निष्ठावंत वारकऱ्याची पत्नी होती. 5 भाकरी. मालक येईन म्हणले, आले नाही. आपल्या बायका काय बाबा. एक जणाची इथं मनोज भाऊ आम्ही जेवायला गेलोत. आजच कीर्तन ते म्हणले या जेवायला. गेलोत. उन्हाळ्याचे दिवस. कुरड्या पापड्या वगैरे सगळं. रस आंब्याचा रस होता, गावरान आंब्याचा. हो ते दुर्मिळ झालाय गावरान आंब्याचा रस. आता कशाला काही लावलं की हे फार उत्कृष्ट. सुंबळे आहेस तू, येडपट आहेस, तुला आखलीचा कांदा नाही. गावरान आंब्याची बरोबरी जगातल्या कोण्याच आंब्यान करायची नाही. कोण्याच आंब्यान करायची नाही, कोण्यात नाही. आणि लोण कड्याचं माझ्या या महाराष्ट्रातल्या माऊलीने हातानं रई लावून किंवा घरच्या गाईचं म्हशीचं मिक्सरवर दही हलवून त्याचं काढलेलं लोणी स्वतःच्या चुलीवर किंवा गॅसवर कढवलेल्या लोण्याचं तूप जगातल्या कुठल्याच कंपनीच्या तुपानं बरोबरी करायची नाही.
तो पिकायची पद्धत कशी होती माहिती का? घृतायो व्यापारयं तत्वबळेषु पारनिरोर सव्य भागानां यद्घृताति जायते न घ्राणमेवचम. जिनच्या पॅन्टीवाल्याला काय माती माहित नाही, तुम्हाला बी टिकलेवाल्याला काही माती माहित नाही. फक्त जुन्या बायकांना विचारा आणि जुन्याला विचारा, जुन्या म्हातारा. इथं असं तेल तूप लावायचे. वा 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 बापू, हे मी नाही लिहिलेलं, मला फक्त वाचायचा नाद आहे. एखादा म्हणत असेल कशात ते, तू वाचव रे चोंबळ्या. विठाला विठाला विठाला. दर्जेदार काय सांगत होतो? हा, जेवायला गेलो होतो आम्ही. घरच्या गावरान आंब्याचा रस होता. आम्ही जेवलोत मस्त छान पद्धतशीर. जवळच कीर्तन मनोज बुवा, मग आता इथे कीर्तन करून असंच पुढं जायचं आंबा जोगायला. तिथंच आराम केला. म्हणलं आता ताई तुम्ही जेवा बरं, आमचे जेवण झालेत, बसा. नाही महाराज तुम्हाला वाटत. मी म्हणलं बाई तुम्ही जेवा, मला उशिरा जायचंय. मग ती बाई, त्या बाईन स्वयंपाकाला 2-3 शेजारनी बोलील. त्या 4 जण जेवायला बसल्या आणि मी बाहेर गेलो. असा दारातून जाता जाता पाहिलं स्वयंपाक घराकडं, तर 4 जेवायला बसल्या. आणि जिच्या इथं आम्ही जेवलोत का तिच्या ताटात भजेत नव्हते. तर मी यजमानाला म्हणलं आम्हाला थोडे कमी वाढे असते तरी जमलं असतं, तुमच्या मंडळीच्या ताटात भजे नाहीत. नाही म्हणले महाराज ती आता खात नाही. म्हणलं का? ती तळतानाच खाती. ती गार झाल्यावर खात नाही म्हणले, ती तळतानाच खाती. वा 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 म्हणलं कायच वा. आमचं पण नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय. त्या बायकोच्या हातचा स्वयंपाक खाल्ला. आणि तू तर कुठं झोपला असेल काय माहित, तुला तो मरूस तर खाचा. विठाला विठाला सात्विक बाई. खिडकीचं दार काढलं, पाहलं. महाराज थांबा, महाराज थांबा. पदर सावरला, कपाळावर सुंदरशी कुंकवाची चिरी होती. आज कसे कपाळ शोभिवंत दिसायले त्यांचे बघा ना. महालक्ष्मीच्या निमित्तानं का होत नाही, टिकल्यावर का पण एक बोट कुंकाचं लावलंय. असंच तुम्हाला वाटू द्या, गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे. टिकली लावा, मी नाही म्हणणार तुम्हाला कुंकू लावा, टिकली लावा. पण रोज टिकली लावल्याच्या नंतर लाकडाच्या बगव्यामध्ये ठेवलेल्या कुंकवाचं बोट टिकलीवर लाई जा. देवतरुयाम यतुलशियत सर्वा पवित्रो भयजायः यत सर्वातिथिं कुंकुमार्जितं नैवं गांजाकसं लिखितं वेदाति मंत्रशक्ति भयव्याप्ति हो सर्वो ललाटं प्रपटले अर्जिवतं कुंकुमा सर्वस्थिता विलेपन सर्व सौभाग्य प्रदायिनी. हे कशासाठी? हे काय हे डोके गोळ्या संपलेल्या लोकांनी दिले काय? किती सुंदर कपाळ दिसते आज, किती सुंदर. त्या टिकली का लाविनत, पण कुंकवामध्ये बोट बुडवायचं. समर्पितम देवतरुहा म्हणजे तुळशी, एक बोट तिकडं करायचं आणि दुसरं बोट बुडवून. किंवा आपल्या घरामध्ये आपल्या सासूबाई, आपल्या आजीबाई सुवासिन जर गेल्या असतील तर त्यांचं नाव घेऊन बगव्यात बोट घालून आपल्या कपाळाला लावायचं. कारण मालकाच्या अगोदर जाणारी स्त्री चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ती सौभाग्यवती असते. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. त्याचे खूप शास्त्रात दंडक आहे. सुंदरशी कपाळावर कुंकवाची चिरी होती. आवाज दिला, महाराज. भाकरीचं टोपलं घेतलं, आणि त्या भाकरीचं टोपलं साधूच्या झोळीत रिचून दिलं. एक लक्षात ठेवा, आपल्याकडे पेरणी झाली म्हणत नव्हते, वाहडी म्हणत होते. पेरणी काय म्हणत होते? वाहडी. आणि बी सगळं काढून घेतल्यावर ज्वारीचे 2-4 दाणे खोळीत ठेवत होते. 2-4 दाणे खोळीत ठेवत होते. खोळ कधीच रिकामी ठेवत नव्हते. बगवं जर सुतक पडलं असेल तरच बगवं धुवायचं, आणि बगवं कोरडं झालं की लगेच त्याच्यात कुंकू टाकायचं. बगव्यातलं कुंकू झालं म्हणायचं नाही, वाटलं म्हणायचं. असा शास्त्राचा सिद्धांत. आणि जुन्या बायका टोपल्यातल्या भाकरी दुरुडीतल्या देत असताना नवऱ्याला जरी भाकरी वाढायची असेल विशाल भाऊ,
तर दुरडी रिकामी करून कधीच वाढीत नव्हत्या. त्या भाकरीचा थोडासा तुकडा दुरडीत टाकायचा आणि मग नवऱ्याला मालकाला भाकरी वाढायची, म्हणजे भाकरीचं टोपलं रिकामट होत नव्हत्या. आपल्याकडे पद्धत आहे. नवरात्रीमध्ये गोंधळी दादा जर आपल्याकडे आला, वासुदेव जर आला, मार्गशीर्ष महिन्यामध्ये वासुदेव आला, चैत्र महिन्यामध्ये पांगुळ आला, तर त्याला ज्या वेळेला आपली माऊली, शेतकऱ्याची माऊली ज्या वेळेला ज्वारी तांदूळ देते का, त्यावेळेला त्याच्यातले 2-3 तांदूळ तिच्या ताटात टाकीत असतो, ज्वारीचे दाणे टाकीत असतो, रिक्त पात्र ठेवत नसतात. हिनं सगळं टोपलं, महात्म्याच्या झोळीत रिचवलं. भाकरी 6 होत्या. बसू द्या बसू द्या बसू द्या बसू द्या, बस बस बाळा बस. इतकं एवढ्या वेळ कसं उभं राहील ते. 5-7 भाकरी होत्या. ती रिकामं कसं ठेवायचं म्हणून त्याच्यातली एक भाकरी बाईच्या टोपल्यात वापस केली. भाकरी 5 होत्या. दादा 5 भाकरी होत्या. नेल्या. काय भाजी कालवण असेल, कोरड्यास असेल. कोरड्यास हा संप्रदायातला शब्द आहे बरं. कोरड्यास हा ग्रंथातला शब्द आहे, ग्रंथातला. पण हल्ली म्हणण्याची पद्धत आहे, काय भाजी केली, वरणाला भाजी कशी म्हणतो. हो, वरणाला भाजी कशी म्हणता येईल. हा, आणि असं कोरड्यास जर कोणी म्हण, हे ते नेवळट आहे, ते शुद्ध बोलत नाही. शुद्ध काय तुझ्या बापानं आणलं का सोमळ्या. तो ओरिजिनल शब्द मातीत घातले, तू हे शब्द शुद्ध असते तो नालाय का कुठले पण. आपली बोली आपलीच बोली आहे. या महाराष्ट्राची माती, या महाराष्ट्राची भाषा इतकी पतिव्रता आहे, इतकी पवित्र आहे, पतिव्रता आहे. तिला पेनचं स्पर्श सुद्धा असं, टाका स्पर्श न सहावती. टाक म्हणजे पेन. मराठी भाषा ही सगळ्या भाषांची राणी आहे. टाक म्हणजे पेन. पेनचा स्पर्श सुद्धा सहन करीत नाही. माडी, माडी आणि मा शब्दावर पेन आदळा. कोणी एका बला माडीवरी कुमकुमम नारजवा निर्धारी. पेनचा टिपका आदळा कोणी एक आबला मांडीवरी. किती शब्दाचा अनर्थ आहे. माडी आणि मांडी, एक पेनचा टिपका दादा, एक पेनचा टिपका सहन करीत नाही. इतकी पवित्र भाषा मराठी भाषा आहे. आपली शब्द आपलं सांभाळा, आपलं आपलं सांभाळा. आई शब्दाचा दर्जा किती, बाबा शब्दांचा दर्जा किती, दादा शब्दांचा दर्जा किती, तात्या शब्दांचा दर्जा किती, अण्णा शब्दांचा दर्जा किती, भाऊ शब्दांचा दर्जा किती, नाना शब्दांचा दर्जा किती, आबासाहेब, तात्यासाहेब, नानासाहेब, का काय दर्जेदार शब्द आहेत. इतके मोठे दर्जेदार शब्द सांभाळायचे. काय असेल ते कालवण, कोरड्यास चटणी भुरकी काय असेल ते देऊन टाकलं. मारुतीरायाच्या मंदिरात दरबारात तो प्रसाद वाढला आणि तृप्तीचा ढेकर दिल्याच्या नंतर त्यांच्यातले मोठे अधिकारी महात्मे होते. त्यांनी सांगितलं, बाळा पाठीवर थाप टाकली, काय बोलतो तसं वागतो रे. अरे कोणी दिलाय हा प्रसाद, कोणी दिलाय, कोणी दिलाय. महाराज आनंद ज्या वेळेला असा गळ्याला येतो का, त्यावेळेला एखादा शब्द तोंडातून पडत असतो. महाराजांनी खूप वर्णन स्तुती केल्याच्या नंतर त्याच्या तोंडातून एक शब्द पडला, गुरुवर्य भाकरी फुकट आणलेल्या नाहीत. भाकरी फुकट आणलेल्या नाहीत. आता मला असं वाटतंय गुरुजींना राग एका गोष्टीचा आला की त्या गुरुजींनी पैशाला कधी हातच लावला नव्हता, कारण त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. त्याच्याकरता त्यांना पैशाचा काही संबंधच नव्हता. मागणं पुढं फुफुटा उडं. मी त्यांचं सांगतोय, त्यांचं. आताच्या बाबतीत नाही. आता पैसा सुटलाय कोणाला नाही, त्या सुटली द्रव्यालोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. भस्मदंड छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्यालोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. भस्मदंड छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. लग्न कर नाही तर नको कर. किंवा आयुषा कोणी दावा हे जया नावडे कन्या पुत्र घोडे दाराध. नाही नाही, मॅच बंद केलं. हे इस्तू लाईन म्हणून विठाला विठाला विठाला
ठेवायचं होतं. हो, कारण हे तुमचे मोबाईल आहेत ना, हे चांगले तितके मोकार बी तितकेच येत. याच्यात तुम्ही अख्खं जग पहा, चांगलं सापडेल आणि आगाव बी तितकेच हो. हे मोबाईल लय चुगलेत. कोणतं बटन दाबल्यावर काही येतं, कोणतं दाबल्यावर काही बाहेर जातं. बाडा 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 बाडा. अवकाळी पाऊस पडल्यावर कसे नदीला पूर येते, तसा याच्यात पण पूर येतो. आपला पतिव्रता मोबाईल आहे, याच्यात काही येत नाही आणि याच्यातलं जात नाही. घ्याल पैसे नाहीत असं नाही बरं, सोन्याचं घेईन या. मला एक वाटतंय, नवरा जर व्यवस्थित किराणा आणीत असेल, सणावाराला पत्नीची सगळी प्रतिष्ठा सांभाळीत असेल, तर माहेरात गेल्यावर तिने आईला म्हणायचं, आई माझा नवरा मला देवासारखा भेटलाय, असं म्हणावं का नाही पोरीनं. इतका नवरा चांगला असल्या बी ती म्हणती, बाई मेल्याच्या संसारात इतकुस सुख नाही. तू या अंगावर झोपीत भिताड पडन, झोपीत झोपीत तुला घरासगट फुकून द्यावं लागन चांडाळणी. मग नवरा जर सद्गुणी असेल, रे ऋषी पोरं सोय करायला होते मग अशी बैठकीत खूप तरुण मंडळी. हो, तादरान बोला. जगाचा पाप आपल्याला 2 टायमाची सोय जर चांगली करीत असेल तर त्याच्या विरोधात काऊन बोलायचं. काय कमी केलं त्या पंढरीतल्या मालकानं, घे. पण भानगड अशी झाली, आता 90 वर्ष लुगडं घातलं, डोकं भरून पदर घेतला, कुंकू लावला, आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू. आता राहिलंच किती आयुष्य गिरगावच्या बाळूचं, आता याच्यावर मरायचंय. विठाला विठाला फुकट भाकरी नाही आणल्या, पैसे नव्हते. गुरुवारी म्हणले, काय दिलंस. एखाद्या घरी चोरी करून विकत आणलं की नाही. एका भाकरीला एक मुलगा कडेल दिवशी तोंडात आणली. गुरुवारी चुकलं नाही काय, त्या बापाच्या घरचं जात होतं म्हणे. एक भाकर देईल तिला 25 पोरं होईल म्हणायला पाहिजे होतेस. हा काय, तो बँकेतलं अकाउंट जोड लागलं का. त्याच्या कशाचे अकाउंट आले त्याला. ते बैता पाणी फिरता साधू, जिथं मुक्काम करतील ती त्यांचं गाव. निघाले पुढं, करतल भिक्षा मागणारी लोक होती ती. ठीक आहे म्हणले. कालांतरानं त्या गावात देवर्षी नारद आले. प्रारब्ध बदलायची ताकद संता, त्याच्यावर बोलतोय. देवर्षी नारद आले, लेकरं खेळत होते. नारदाने विचारलं, आई साहेब कोणाची आहेत. माहेत नारदा, माझे आहेत. तर नारदानं कौतुकानं पंढरपुरातल्या मालकाला एके दिवशी सांगितलं होतं, देवा मी त्या गावातून येत असताना ती बाई माझी फार आदर आतिथ्य पाद्यपूजा करते, माझ्या जेवायला प्रसाद देते. त्या बाईच्या दारात तिचा पाळणा हलावा. तर भगवान पांडुरंगानं सांगितलं, तिच्या नशिबात 7 जन्म नाही. नारद शांतच होते. तर नारदानं सहज विचारलं, बाई कोणाचे आहेत. मायेचे आहेत. नारदा जेवा. नाही म्हणले, जेवा नाही, पंढरपुरातल्याची पाहतो म्हणजे सोय. आता उभेत नाही राहिले नारद, पंढरपुरापासून पळतच. भगवान हादरले, देवा खाली या. भगवान म्हणले, नारदा सांगा. भगवान खाली उतरले, नारदाला प्रणाम केला. देव मोठ्याला प्रणाम करत होते. हो, नारद भगवंताच्या अंतकरणातले लोक आहेत. हो, एकदा एखाद्याला खोटं वाटन. एके दिवशी उद्धव वैकुंठात गेले. तर उद्धवाला कधी पण वैकुंठ उघडं होतं, पण भगवान ज्या वेळेला पूजेला बसायचे का त्यावेळेला उद्धवाला प्रवेश नव्हता. आईसाहेब थांबायच्या किंवा गरुड थांबायचे. नारद आले त्यांना प्रवेश नाही, उद्धव आले त्यांना प्रवेश नाही. कोणी महाराज येऊ ती देवपूजा करेपर्यंत प्रवेश नाही. मग एके दिवशी नारदाने, उद्धवाने, अजून काही लोकांनी एक अशी मीटिंग भरवली. देवपूजा करत असताना आईसाहेबाला न जुमानता मधात प्रवेश केला. तर नारदाच्या मूर्तीवर अभिषेक चालू होता. अभिषेक चालू होता नारदाच्या मूर्तीवर. उद्धवाच्या मूर्तीला चंदन लावित होते. त्यावेळेला नारदाला आणि उद्धवाच्या लक्षात आलं, एवढ्या वेळात आपल्याला प्रवेश नाही, याचं एकमेव कारण आहे भगवंत आपली पूजा करतोय. देवाला संत आवडतात संत. प्रणाम केला, या नारदा. काय झालं नारदा, का रागावले. काय म्हणे देवा, अहो 10-15 वर्षापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं त्या बाईली एखादं लेकरू द्या. तुम्ही म्हणले 7 जन्म नाही, तिच्या इथं 5 खेळते. तर भगवान म्हणले, नारदा
त्या बाईचं प्रारब्ध बदलायची ताकद माझ्यात नाही. त्या बाईला विचारा ना, तुला 5 लेकरं कोणाच्या कृपेने? तिने सांगितलं एक साधू आले. मग नारदा, तुम्ही जर कृपा केली असती तर चंद्र सूर्य येतोपर्यंत तिचा वंशवेल कशी खुरडी असती. ही तुमच्यातली ताकद, प्रारब्ध बदलायची ताकद संतात आहे. मग संतांचे जर उपकार झाले ना तर माणूस इतका उंच जाऊ शकतो. एक मुद्दा तुमच्या पुढे मांडतोय. विठाला विठाला विठाला.